86 बिलियन न्यूरॉन्स आहेत आपल्या मेंदूमध्ये आणि सगळ्या माणसांच्या मेंदूमध्ये तेवढेच आहेत. सायंटिफिक वेमध्ये जायचं झालं, अंबानींच्या मनामध्ये पण तेवढेच, मेंदूमध्ये तेवढेच आहेत. किंवा एलॉन मस्क म्हणा, म्हणजे जे जगातले श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांच्याही मेंदूमध्ये तेवढेच न्यूरॉन्स आहेत. ते फक्त विचारच करून तर, म्हणजे कष्ट आहेतच, पण स्टेप बाय स्टेपच ही सगळी लोक वर आलेली आहेत ना. असं नाही की एकदम सगळं झालंय त्यांच्या आयुष्यात, कष्टाने झालेत, पण विचार आहेत म्हणून ना. अंबानींचं आता सगळं बघितलं आपण जगामध्ये काय चालू आहे, तर त्यांची लक्झरी कसली आहे सगळीकडे बोलली जाते, पण ते त्यांना अनुभवायचं आहे. त्यांच्या विचारांशिवाय आहे का ती लक्झरी? त्यांचा विचार आहे म्हणून आहे. प्लीज फॉरगिव्ह मी, म्हणजे माझ्या मनात जे निगेटिव्ह विचार किंवा चुकीचे विचार हे बिझनेस बद्दल आले, त्यासाठी मी माफी मागते त्या युनिव्हर्सची. युनिव्हर्स आपल्यात आहे. अगेन, ज्यांना तो आपल्यात आहे हे कळतो त्यांच्यासाठी तो आपल्यात आहे. ज्यांना ते नाही कळत तर ती मूर्ती आहे, देव आहे. ज्यांना तेही नाही कळत तर आकाशात आहे. असे 3 हे आहेत. आपल्या आत्म्याशी आपण मेडिटेशन थ्रू कनेक्ट होतो. सो तेही आहे. इतरांना आपण बोलताना कदाचित 10 वेळेला विचार करू असं बोलताना, त्याच्याशी खूप अगं नाही ग जमेल तुला, करशील तू, पण स्वतःला नाही आपण असं करत. मग त्यासाठी आपण सॉरी म्हटलं पाहिजे की माझ्या मनात हा निगेटिव्ह थॉट आलेला आहे आणि त्यासाठी मी स्वतःला सॉरी म्हणते. वा वा, मला फारच आवडलं हे. सो आपण जेवढं बघतो तेवढाच आपला विचार असतो. बघण्याच्या पुढचा विचार करायला सुरुवात केली की आपल्याला तसं मिळायला लागतं. म्हणून हा आहे की बिझनेसच्या बाबतीतही हेच आहे. आपण बघतो आजूबाजूचे बिझनेस, तुमचा विचार असा असला पाहिजे की माझं स्वतःचं मी सांगते, मी जगात नंबर 1 असली पाहिजे बिझनेसमध्ये, कोचिंगमध्ये, सगळ्यामध्ये. हे मी स्वतःला बघते नेहमी. सो वन फाईन डे आय विल बी देअर. पण हे स्वतःला बघण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे, तो हे दिसला पाहिजे, म्हणजे स्वतःला आपण बघू शकलो पाहिजे, हा विषय. त्यामुळे मनी गोल सुद्धा असेच ठेवले ना तर आपोआप मार्ग मिळत राहतात. फक्त एवढं म्हणत राहायचं मनामध्ये, बाकी काहीच नाहीये त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट आहे मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे 10 मिनिटं डोळे मिटून बसणं, पण ते रेग्युलर आणि रोज. नमस्कार मंडळी, 4ची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्यामध्ये पोटेन्शियल असतं, एखादा नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी सगळ्या इक्विपमेंट्स असतात, आर्थिक परिस्थिती बरी असते, इच्छाशक्ती असते, पण तरीसुद्धा बिझनेस सुरू करण्याचं धाडस आपल्यामध्ये नसतं किंवा ते कशा पद्धतीनं सुरू करावं, कसं त्याचं माइंड मॅपिंग करावं हे आपल्याला कळत नाही. कुठलीही गोष्ट जर आपल्याला हवी असेल तर त्याचं मॅनिफेस्टेशन आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये त्याबद्दलची कल्पना अगदी क्लिअर असणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच या पद्धतीचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे माधुरी बोंद्रे आलेले आहेत. ते आपल्याला खूप छान मार्गदर्शन करणार आहेत. जर आपल्याला एखादी गोष्ट पूर्णत्वास न्यायची असेल तर त्याचं मॅनिफेस्टेशन कसं करायचं, ती गोष्ट युनिव्हर्सकडे मागायची कशी, हे आज ते आपल्याला सांगणार आहेत. नमस्कार माधुरीताई, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार, थँक्यू सो मच. आमच्या ज्या सबस्क्रायबर्स महिला आहेत, किंवा आता फक्त महिलांबद्दल म्हणत नाही मी, ओव्हरऑल सबस्क्रायबर्स जे आहेत, पण महिलांचा उल्लेख मला यासाठी करावासा वाटतो कारण तो वर्ग जरा जास्त बघतो आपला चॅनल. आणि बऱ्याचशा महिलांना 40मध्ये आल्यानंतर की आता संसार झालेला आहे, मुलं मोठी झालेली आहेत बाबा, आणि खूप वर्षांची इच्छा असते की काहीतरी करायचंय, काहीतरी करायचंय स्वतःसाठी. मग एखादा बिझनेस सुरू करायचा आहे, त्यांना माहिती असतं की आपल्यामध्ये काय कलागुण आहेत, आपण कुठल्या गोष्टींना जर का थोडंसं पुश केलं तर आपण चांगलं फ्लरिश असं काहीतरी करू शकतो. पण ना हे फक्त विचारांपुरतं मर्यादित राहतं किंवा विचारांमध्ये सुद्धा खूप क्वेश्चनिंग असतं. तर अशा लोकांना ज्यांच्या डोक्यात फक्त आहे की बिझनेस सुरू करायचा आहे, तर तो बिझनेस सुरू करायचा असेल तर मुळात विचारांमध्ये जी गुंतागुंत आहे ती आपण कशी रिझॉल्व्ह करायला हवी. येस. सो सगळं सुरू होतं विचारांपासूनच असं म्हटलं जातं, किंवा हेच आहे युनिव्हर्स किंवा मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर विचारांपासून सुरू होऊन ते रियालिटीमध्ये संपणं, ह्यालाच मॅनिफेस्टेशन म्हणतात. तर विचारच सगळ्याचं मूळ आहे. तर बऱ्याचदा असं होतं की आपण विचार तर करतो, पण रोजच्या आयुष्यामध्ये काहीतरी चालू राहतं. रोजची रुटीन्स असतात, जॉब करणाऱ्या असतात, घर सांभाळणाऱ्या बायका असतात, किंवा म्हणजे जे काही रुटीन्स असतं त्यातून बाहेर पडून स्वतःसाठी वेळ काढून काहीतरी करावं,
यासाठी वेळच दिला जात नाही, विचारांथ्रू सुद्धा वेळ दिला जात नाही, किंवा फक्त मनात येऊन जातं आणि मग दुसऱ्या प्रायोरिटी समोर दिसायला लागतं. कारण काहीतरी रोल्स आपण आपल्या आयुष्यात प्ले करतच असतो, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येकाच्या संसारामध्ये म्हणा किंवा फॅमिलीमध्ये म्हणा. तर त्यातून आपले विचार क्लिअर ठेवून त्या दृष्टीने काम करायला सुरुवात करणं, ह्याच्याने फरक पडू शकतो. कारण विचार जसे आपण मनात करतो तसे ते आपल्या आयुष्यात खरे होतात, पण ते कॉन्शियस असले पाहिजेत, म्हणजे खूप मनापासून असले पाहिजेत. किंवा मला हे एखादी गोष्ट करायची आहे तर त्याच्यासाठी मला 5 मिनिटं विचारासाठी सुद्धा द्यायला पाहिजेत, की नुसतंच मी आपला विचार केलाय आणि माझ्या रोजच्या कामासाठी मी सुरू झाले, असं करूनही नाही. तर आता मला काहीतरी करायचंय हे जेव्हा आपण ठरवतो मनामध्ये, तर त्यावेळी मे बी आयडियाज लगेच पॉपअप होतात आपल्या मनामध्ये. कारण तसंच असतं मन, की पटकन आयडियाज यायला लागतात आणि आपण नंतर एकदम स्वतःलाच खाली करून घेतो की नाही, ह्या नुसत्या आयडिया आहेत, हे थोडी रियालिटीमध्ये येणार आहे, असं झटकन होऊन जातं प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये. पण जेव्हा तुम्हाला आयडिया येतात तेव्हा त्याचा अर्थच असा असतो की तुम्ही थोडासा अजून पुश केलं स्वतःला तर ते पूर्ण पण होणार आहेत. कारण जर तुमच्या मनात आयडिया येते तर त्याचे मार्गही तुम्हाला मिळणार आहेत. कारण आपला मेंदू तसाच काम करत असतो, त्याच्या मागे सायन्स पण आहे सगळ्याचा. पण याच्यासाठी मन थोडंसं शांत करायची गरज असते, कारण ओव्हरवेल्मिंग थॉट्स चालू असतात विचारांचे. म्हणजे विचारांची खूप जास्त गती असते आपल्या मनामध्ये. प्रचंड विचार सायंटिफिकली 70,000 दिवसामध्ये असतात. पण मग हे सगळे विचार आपण कॅटेगराईज करूच शकत नाही, असं होऊन जातं की मला कशासाठी करायचे, काय करायचे, प्रायोरिटी म्हणतो ना आपण, तर ती प्रायोरिटी देता येत नाही कधी कधी लोकांना, असं होऊन जातं. पण आता ह्या वयामध्ये आल्यावर एखाद्याला मनामध्ये आहे की मला एखादा बिझनेस करायचा आहे, तर सुरुवातच अशी आहे की विचारांनी सुरुवात होते. मग मनात एखादा विचार आला तर त्या पुढे जाण्यासाठी त्याच्यावर ऍक्शन पटकन घ्यायला पाहिजे. छोटीशी, खूप मोठी असं काही नसतं, पण मे बी मग तुम्ही ते डिस्कस करू शकता, त्याच्याबद्दल पुस्तकं वाचू शकता. आता मीडियावर खूप गोष्टी येतात, त्याच्याबद्दल डिटेल माहिती पण आपल्याला घेता येऊ शकते कुठूनही. की खूप वर्ष घरी आहे, मग योगाच शिकवणे म्हणा, किंवा ते त्याच्यासाठी तर शिकावं लागतं, पण अगदी 0 पासून सुद्धा स्टार्ट करता येणं शक्य आहे बिझनेसच स्टार्ट करायचा तर. पण हे तुमच्या मनामध्ये विचार असला पाहिजे. कसं आहे की आजूबाजूचे लोक म्हणतात की पैशानीच पैसा येतो, आहे तसं, पण पैसेच घातल्यावर आपण बिझनेस सुरू करू शकतो असंच काही नसतं. कारण मी सुद्धा विचार केला होता की मला पैसे न इन्व्हेस्ट करता सुरू करायचं आहे. तर मी ऍक्च्युअली बिझनेसमध्ये 2018 पासून आहे, तर ते आधीचे वेगळे होते बिझनेस. पण मग तिथे आपण काय सुरू करू शकतो ह्याचा विचार केला पाहिजे. मग त्या विचारांमधून आपल्याला बऱ्याच आयडिया येतात की आपण लहानपणीपासून शाळेत शिकलेलो असतो किंवा काहीतरी शिकतच असतो. शाळेत न गेलेले लोक सुद्धा कुठेही जे काही हे करत असतात, शिकत हे असतोच माणूस कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये. कोणी ना कोणी अनुभव देत असतं किंवा कुठच्या ना कुठच्या स्वरूपात आपण शिकत असतो. मग त्या शिक्षणातून आपल्या मनामध्ये आपल्याला काय येतं ह्यामध्ये क्लॅरिटी येत असते. कुठेतरी आपलं मन सांगत असतं की हे मला जमते, तर त्यातून आपण पुढे जायचा प्रयत्न करायचा. जसं आता मी माझंच ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर मेडिटेशन मला कळलं 30मध्ये की मला खूपच चांगलं येतं, पण मी 6वीपासून मला आठवतंय मी एका जागी स्तब्ध उभं राहू शकायचे. आता तेव्हा त्याचं गांभीर्यच नव्हतं कळत की हा असा उपयोग आहे. एकदा 10 मिनिटं शाळेमध्ये वर्गामध्ये सरांनी मला सगळ्या वर्गाला उभं राहायला सांगितलं होतं. आय वॉज द वन. मी अजिबात हल्ले नव्हते. सो मला तेव्हा कळलं नाही की हा फोकस आहे, की अजिबात काहीच शरीराचं एकही पार्ट न हलवता उभं राहणं इट्स इम्पॉसिबल थिंग. खरं तर पटकन होऊ शकत नाही सगळ्यांकडनं, ती माझ्याकडनं सहज झाली होती. पण म्हणजे ते आपल्यामध्ये मूळतः असतं की आपल्याला ते डेव्हलप करावं लागतं? प्रत्येकामध्ये काहीतरी असतंच, ते डेव्हलप केल्यावर त्याच्यामध्ये आपण काहीतरी बिझनेसचं स्वरूप आणू शकतो. आणि मी असं का म्हणते, जे आपल्यामध्ये आहे त्याच्यामध्ये सुरू केलं ना, एक आनंद असतो, आपला वेळ कुठे जातो हे कधीच कळत नाही, त्याच्यातनं पैसा आपोआप येत असतो, आपण त्याच्यासाठी काम करतो असं पण होत नाही. आणि जेव्हा आपलं मन तसं असतं ना की म्हणजे मी करतेय पण दुसऱ्यांसाठी काहीतरी करतेय, किंवा म्हणजे ह्या फील्डमध्ये असं होतं, सगळ्याच फील्डमध्ये काही दुसऱ्यांसाठीच करतो असं होत नाही, कारण प्रोडक्ट्स बनवणे हा विशेष. पण जेव्हा आपण मन त्याच्यामध्ये ओततो, आपलं भावनांसकट आपण ते काम करत असतो, कुठच्याही प्रकारचं असू दे, प्रोडक्ट असू दे, सर्व्हिस असू दे, तेव्हा ते
पूर्णत्वास येतच, चांगल्या पद्धतीने येतं आणि त्याचा बिझनेसही आपोआप होतो. सो जे प्रत्येक माणसामध्ये एक क्वालिटी आहे तर ती शोधायची गरज आहे. शोधायची. बऱ्याचदा ना आपल्यालाही माहिती असतं की माझ्यामध्ये ही क्वालिटी आहे आणि या क्वालिटीमुळेच कुठेतरी मनात तो एक विचार आलेला आहे येस की अरे मी हे करू शकते, मी उत्तम स्वयंपाक करते, तर मग मी कुठे जर हॉटेल टाकलं येस किंवा मी कुठलं तरी असं क्लाउड किचन वगैरे सुरू kitchen. केलं तर मला उत्तम प्रतिसाद मिळेल हो किंवा माझी लोणची इतकी छान होतात हो किंवा मग मला खूप छान सेन्स आहे कलरचा, त्यामुळे मी क्लोदिंगमध्ये काही केलं तर Yes. किंवा माझा चॉईस खूप चांगला आहे म्हणून मग मी ज्वेलरी किंवा आणखीन कुठलेही रिपर्चेसिंगचे पण बिझनेस असतात अगदीच. तर ते मी सुरू केले, तर हे फक्त येतात. पण यामध्ये ना भीती खूप असते. हो आता भीती ही असते की अरे माझ्याकडे आर्थिक तेवढं पाठबळ नाही, मग आता इतकं डिजिटलाइज झालंय सगळं, तर मला तर काही ते जमतच नाही, मला ते बरोबर. करता कसं येणार. बरोबर, हे पण असतं मनामध्ये. हां, किंवा मग मला असं वाटतं की माझ्याकडे सगळं आहे पण मी एकटी माझे जे ब्रेनस्टॉर्मिंग व्हायला हवं ते मी आता ते कुठे करू आणि कोणाबरोबर ह्या सगळ्या गोष्टी बोलू, असे असंख्य अडथळे येतात आणि त्यामुळे ना एक भीती तयार होते की अरे बापरे, उद्या आपण हे करायला गेलो आणि आपल्याला जमलंच नाही तर. बरोबर. हो अशा वेळेला तुम्ही काय सांगाल? येस. आता तो भीती तर हा स्थायी भाव असल्यासारखा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आत्ताच्या काळामध्ये सगळ्यांना काही नवीन करायचं झालं की आपण लॉजिकल थिंकिंग करतो झटकन. हो, म्हणजे मी पुढे सगळा प्लॅन आधी तयार असतो, हां, ऍक्शनच्या आधी आपला प्लॅन तयार असतो. बरोबर. तर मॅनिफेस्टेशनच्या प्रोसेसमध्ये आधी ऍक्शन घ्यायची असते, हां, आपोआप प्लॅन तयार होतो. हां, आणि हे माझ्याही बाबतीत कसं झालं, पॉडकास्ट रिलीज झाला, तो व्हायरल झाला, त्यानंतर माझे कोर्स आपोआप बनले. म्हणजे ओके. सो कोर्सेस तर मी वेगवेगळ्या पद्धतीने घेत होते, पण आत्ताचा जो कोर्स आहे तो इतका गॅरंटीड आहे की सगळं काही कव्हर झालंय माणसाच्या आयुष्यामध्ये. निगेटिव्हिटी काढून तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे येऊन विचारांच्या शक्तीमधून हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि मनी प्लस मेडिटेशन असा सगळा कव्हर करणारा आपोआप बनलाय. मी खूप त्याच्यामध्ये विचार करून केलंय का तर नाही, मी शिकले होते हे सगळं. सगळ्याचं कॉम्बिनेशन मी एकत्र आणलं की हे इथे घातलं तर असं होईल. सो मी इमिजिएट बेसिसवर मी असा 10 दिवसाचा कोर्स घेते. माझ्या मेंटरच्या हेल्पमुळे झालं, मे बी त्यांचा गायडन्स होता त्याच्यामध्ये, पण मी इमिजिएट बेसिसवर असा डिक्लेअर केला आणि तो इतका छान रन होतो आता की ऑल ओव्हर वर्ल्ड रादर सगळीकडून त्याच्यासाठी चांगला प्रतिसाद आहे की लोकांच्या आयुष्यात बदल होतोय. आणि तुमचं ऐकत राहिलं ना, माझ्या आयुष्यात बदल झालाय. फक्त पॉडकास्ट ऐकून आयुष्य बदलली आहेत, बिझनेस स्टार्ट झालेत, जॉब मिळालेत, असे भरपूर प्रमाणात हे येतात. तर तुम्ही जे विचारलं भीती, ह्या सगळ्यामध्ये भीती पहिली येते कारण की आपण विचारच तशा पद्धतीने करतो. मी म्हटलं ना, प्लॅनिंग आधी होते आणि ऍक्शन नंतर होते. तर प्लॅनिंगच्या स्टेजमध्ये असं होतं की माझ्या मनात काहीतरी विचार आला, मग मी हे करू शकेन की नाही, मग मला हे करायला कोणाची हेल्प लागेल का, मग मी कोणाला कसं विचारू, असे असंख्य प्रश्न पडत जातात आपल्याला. मग त्या ह्याच्यामध्ये जाऊ दे, कोणाला विचारायचंय म्हणल्यावर मला ते जमत नाही, मग राहूनच जाऊ दे, मग मी नाही करणार ते. पण तेच असतो, तोच पॉइंट असतो तो की थोडीशी स्टेप पुढे घेतली. आता तर आपल्याला असे ऑप्शन्स उपलब्ध आहेत की गुगल केले की बऱ्याच गोष्टी मिळतात. खरं म्हणायचं बरोबर. युट्यूबमध्ये आपल्याला बऱ्याचशा ऑप्शन्स मिळतात की कसं पुढे जायचं आहे, कोणत्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊ शकतो गोष्टींमध्ये. साधं ChatGPT सुद्धा किती सांगतं आपल्याला. खूपच. त्याची सुद्धा रील्स बनवतात ना, मला हल्ली बघून हसायला येतं की इतक्या डिटेलमध्ये रील्स बनवतात लोक, सगळं काही डिटेलमध्ये येतं त्याच्यामध्ये. फक्त तेच की, आणि सोपं आहे वापरणं सुद्धा ते. तर एक स्टेप पुढे. डिजिटली जरी आपण अप नसतो ना, तरी आत्ताचे म्हणजे आई वडील, आपल्या जनरेशन, आई वडिलांची जनरेशन, माझी आई पण शिकली आहे सगळं. म्हणजे ते थोडं वापरून यायला लागतं. कोणीच बाय बर्थ टेक्नॉलॉजी शिकून येत नाही ना. बरोबर. आणि आता बदलतीये ती. तेच होतं. आणि IT मध्ये सुद्धा म्हटलं तर प्रत्येक 15 दिवसाला नवीन बदल घडून येतो आणि सारखं अपग्रेड व्हावं लागतं. सो माणसाचं आयुष्य पण तसंच आहे की ग्रोथ हा तेच आहे ना विषय, की आपण नॉर्मल आयुष्य जगत असलो तरीही बदल आहेतच. सगळीकडे बदल हा स्थायीच भाव आहे. सो तो बदल करत गेलं तर एक दिवस असं आपल्याला दिसतं की आपण सक्सेसफुल आहोत कुठेतरी. सो त्याचंच आहे की विचारा थ्रू आपण ती भीती काढून टाकली मनातनं, मग ती आपण लिहू शकतो की मला आता बिझनेस करायचा आहे, तर मला कशाचा बिझनेस करावा असं वाटतं. मग मी
ते डिटेलमध्ये लिहून काढायचं स्वतःच्या बिझनेस, म्हणजे मला हे हे असं येतं, मग याच्यामध्ये मी अजून काय करेन. आता ह्याच्यामध्ये टेक्निक म्हणायचं झालं तर मग थोडे दिवस द्या तुम्हाला, 21 ते 90 दिवस असं म्हणेन मी. रोज त्या बिझनेसबद्दल तुम्हाला काय नवीन गोष्टी सुचत आहेत ते लिहून काढायचं. म्हणजे लेटर टू स्वतःच्या गोल्सना लेटर लिहायचं. ओके. तर विचार जे येतात ते घालवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहून काढणं म्हटलं मी आता तुम्हाला. तर रोज लिहून काढायचं. लव्ह लेटर टू सेल्फ म्हणतो ना, तसं लव्ह लेटर टू गोल असं म्हणू शकतो. की मग मला जो गोल आहे त्याबद्दल मी रोज काहीतरी लिहून, म्हणजे नवीन नवीन आयडियाज येत असतात. फॉर एक्झाम्पल, मला माझा बिझनेस वाढवायचा आहे, मग मला टर्नओव्हर 1 CR प्लस करायचं आहे असं मी जर म्हणते, तर ते करण्यासाठी मी काय काय केलं पाहिजे ह्याच्या आयडियाज रोज पॉपअप होत असतात डोक्यामध्ये, कारण मला करायचंय. तर मी त्या रोज लिहून काढते. सो एक दिवस त्यातून एक कॉन्क्रीट आयडिया येते आणि अचानक अप होतं सगळ्या गोष्टी, असं त्याचा हे आहे. सो आणि इवन त्यातली काही वाक्य, म्हणजे आय एम अर्निंग मंथली लाईक 50 lakhs 1 crore, म्हणजे बिझनेसमध्ये हे सगळं पॉसिबल होतं. मग तुम्ही जे कमावता त्याच्यापेक्षा दुप्पट करून तुम्ही नक्की ठेवू शकता, 10,000 ते करोडोपर्यंत. आता मी असं बोलते कारण मी त्याच्याच पटीमध्ये आत्ता माझा विचार चालू आहे म्हणून. पण मग तुम्हाला ज्या विषय, म्हणजे माझी सुरुवात 10,000 झाली कोचिंगची, नाव आय एम लाईक 15 lakhs प्लस, ते मी 25-50 असं ते सगळं चालू आहे. ते डबल करत जायचं फक्त. पण हा विचार मी आधी करते, मग त्याच्याशी ॲक्शन काय घ्यायला पाहिजे ते विचार मी रोज लिहून काढल्याने येतात गोल्समध्ये. मी ते म्हणलं. सो 90 days जर मी लिहिलं की आय एम अर्निंग 25 lakhs पर मंथ, सो आय एम गेटिंग द म्हणजे मला त्याच्यामध्ये आयडिया मिळतात की मी कसं अपग्रेड झालं पाहिजे, मी कसं लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचलं पाहिजे, माझ्या कोर्सेसमध्ये अजून काय ॲड झालं पाहिजे, लोकांपर्यंत पोचून त्यांच्या आयुष्यात अजून मी काय व्हॅल्यू देऊ शकते की त्यांनाही पैसे मिळू शकतात. कारण आय वर्क विथ, म्हणजे माझं काम आहे जे मनी माइंडसेटनी, म्हणजे मनी माइंडसेट कसा आपण जनरेट करू शकतो, तो बिझनेससाठी सुद्धा गरजेचा आणि इन जनरल आयुष्यामध्ये सुद्धा. कारण हाऊसवाईफच्या मनामध्ये असं असतं, मी हाऊसवाईफ आहे, मला कसे पैसे मिळतील, हा माइंडसेट आहे. कारण मी अशा बऱ्याच बायकांचे सुद्धा माइंडसेट दूर केलेत. हे तुम्ही मनात धरून ठेवलंय म्हणून तुम्हाला पैसे मिळत नाहीत, मला पैसे कुठूनही येतील हे जर तुम्ही तुमच्या मनात धरून ठेवलं, किंवा तुम्ही रोज स्वतःला सांगितलं की नाही मला पैसे मिळू शकतात, तर मिळतात. म्हणजे माझ्या आईचंच एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझी आई हाऊसवाईफ आहे पहिल्याचपासून आहे, शी 62 नाव. पण मी जेव्हापासून माझ्या सगळ्या मोडॅलिटीज सांगते तर ती सगळं करते. आता तिला कळलंय की ते कसं चांगलं वर्क होतं, त्यामुळे ती तसं काम करायला लागली. सो ती असं म्हणते की मला जेवढे लागतात तेवढे पैसे मिळाले पाहिजेत, मग ते कुठनंही मिळतात. ती हाऊसवाईफ आहे, तिचा माइंडसेट असा चेंज झाला, वर्षात तिला 5 लाख रुपये मिळाले आउट ऑफ नोवेअर. मग ते कुठून, म्हणजे त्याला सोर्सेस आपोआप निर्माण होतात. मग स्वतःच्या नसलेल्या सुद्धा गोष्टी अचानकपणे स्वतःच्या होऊन त्याचे पैसे, म्हणजे जमिनी जागा असं तिने काही घेतलेलं नव्हतं पण त्याच्यातनं तिला मिळालेत. म्हणजे बाबा तिचे वडील असं, म्हणजे सगळ्या पण ते एक्सपेक्टेशन कशातच नव्हतं की इथून मिळतील, अशा ठिकाणाहून पैसे मिळाले. सो दॅट इज अ मॅनिफेस्टेशन. मनामध्ये काही धरून ठेवलं नाही, फक्त माझ्यासाठी मला पाहिजे ते माझं मला मिळावं आणि त्याच्यामध्ये सकारात्मकता. पण म्हणजे मॅनिफेस्टेशन म्हणजे आपण एखादा विचार हा वेग करायचा आणि म्हणजे मला माहिती असतं इम्पॉसिबल, म्हणजे खरं सांगायला गेलं ना इथेच तर मन अडतं. कारण असं वाटतं की अरे हे एवढं मी विचार करू का, हा आवाक्या बाहेरचा नाहीये ना, इथे होतं असं. मग त्यामुळे ना लिमिटेड मॅनिफेस्ट करतो आपण, बरोबर, त्याच्यातही खूप लॉजिक शोधण्याचा प्रयत्न करतो. ते कसं सगळं सोडून द्यायचं. 86 बिलियन न्यूरॉन्स आहेत आपल्या मेंदूमध्ये आणि सगळ्या माणसांच्या मेंदूमध्ये तेवढेच आहेत, सायंटिफिक वे मध्ये जायचं झालं तर. अंबानींच्या मनामध्ये पण तेवढेच, मेंदूमध्ये तेवढेच आहेत. किंवा एलॉन मस्क म्हणा, म्हणजे जे जगातले श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांच्याही मेंदूमध्ये तेवढेच न्यूरॉन्स आहेत. ते फक्त विचारच करून तर, म्हणजे कष्ट आहेतच पण स्टेप बाय स्टेपच ही सगळी लोक वर आलेली आहेत ना. असं नाही की एकदम सगळं झालंय त्यांच्या आयुष्यात, कष्टाने झालेत पण विचार आहेत म्हणून ना. अंबानींचं आता सगळं बघितलं आपण जगामध्ये काय चालू आहे, तर त्यांची लक्झरी कसली आहे सगळीकडे बोलली जाते, पण ते त्यांना अनुभवायचं आहे. त्यांच्या विचारांशिवाय आहे का ती लक्झरी, त्यांचा विचार आहे म्हणून आहे. मग
मी म्हणत नाही की त्यांच्यासारखं करा, तुम्हाला काय वाटतं, मी जस्ट एक्झाम्पल म्हणून दिलं त्यांचं. तुम्हाला काहीतरी वाटत असेल ना, प्रत्येक माणसाला काही ना काही इच्छा असतातच ना, मग तशा इच्छा करा. आणि जेव्हा आपण इम्पॉसिबल बोलतो ना, आणि ते खरं होतं, त्यालाच मॅनिफेस्टेशन म्हणतात खरं तर. आपल्याकडे ती म्हण आहे, अंथरूण पाहून पाय पसरावेत. तर तीच एक कुठेतरी मेंटॅलिटी झालेली आहे, हो की नाही? म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, एवढं मागायचं का? हा बरोबर. एवढा विचार करायचा का? पण काय हरकत आहे? युनिव्हर्सकडे बघितलं तर ते इन्फिनिट आहे ना, म्हणजे आकाशात बघितलं तर कुठे संपतच नाही, राईट? मग तिथे जर मागितलं तर काय प्रॉब्लेम होणार आहे? काहीच तर होणार नाहीये. आणि नाही मिळालं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. मागायला काय प्रॉब्लेम आहे? पण हे मॅनिफेस्टेशन करताना कसं करायला हवं ते आता सांगते डिटेलमध्ये. की जसं मी सांगितलं मग अशी लिहून काढायचं. म्हणजे आता आपण बिझनेस करणारी, सपोज मला बिझनेस करायचा आहे आणि आपण अशा वेनी जाऊया की माझ्या डोक्यात एक थॉट आलाय की मला एक बिझनेस सुरू करायचा आहे. काय बाबा, मला पर्सचा बिझनेस सुरू करायचा आहे, वेगवेगळ्या. मला असं वाटतं की त्यामध्ये खूप प्रकार असतात, मला खूप आवड आहे त्याची आणि मला ते विकायचं आहे किंवा मला ते डिझाईन करून विकायचं आहे. तर आता हे फक्त वाटतंय, याच्यातल्या पॉसिबिलिटीज मला कळत नाहीयेत, कसं असू शकेल, काय असू शकेल, किंवा यामध्ये काय खाच खळगे आहेत हे जरा जास्त दिसत आहेत. मग अशा वेळेला मॅनिफेस्ट कसं करायचं? येस, एक तर सगळ्यात आधी लिहून ठेवायचं की माझा पर्सचा बिझनेस खूप एस्टॅब्लिश झालाय. हे उलट्या पद्धतीने जायचं असतं त्याच्यात. वी डू हॅव असं. म्हणजे आधी तुम्ही लिहून ठेवायचं की ती ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे. व्हिज्युअलाइज करायचं की एक शॉप आहे, तिथे मी माझ्या डिझाईन करून पर्सेस विकते आणि तो खूप मोठा ब्रँड झालेला आहे. त्यानंतर ही तुम्ही विचार दिला युनिव्हर्सकडे आपला, असं झालं. त्यानंतर काय करायचं? लिहून काढल्यानंतर निगेटिव्ह थॉट्स येतात, त्याच्यावर काम करायचं. हा, ते कसं करायचं? आता त्याच्यासाठी टेक्निक्स आहेत वेगवेगळी. लिहून काढल्याने पण ते हे होतं, सगळे निगेटिव्ह थॉट्स लिहून पण काढू शकतो आपण. मला काय काय वाटतंय त्याच्याबद्दल, मी करू शकत नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, मी कितीही प्रयत्न केला तरी मला रोज निगेटिव्ह विचार येतात, पैसे माझ्याकडे येतच नाहीत, हे सगळे निगेटिव्ह विचार असतात. हे लोकांची लिस्ट असते रोजच्या रोज. बरोबर. हे काढून हे लिहून ठेवले, जाळून टाकले, त्यातनंही रिलॅक्सेशन येतं, तो निघून जातो विचार. अच्छा, ते लिहायचं आणि मग जाळून टाकायचं. हो. बरं. तर होओपोनोपोनो म्हणजे काय? तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे म्हणत राहायचं. हां. हे किती वेळा म्हणायचं? खरं म्हणायचं तर सक्सेस मिळवण्यासाठी हे कंटिन्यू म्हणा. बॅक ऑफ द माइंड म्हणजे आपण ना 2 प्रकारे काम करतो. फ्रंट ऑफ द माइंड, मला हे करायचंय, मला ते करायचंय आपण. बॅक ऑफ द माइंड, तू नाही करू शकत, असं सगळ्यांना जाणवत असेल की काहीतरी अडवायला एक मन काम करत असतं, हे तुला नाही जमणार, आणि एक मन सांगत असतं की येस तू करू शकतेस. पण त्याच्यामध्ये जिंकणं निगेटिव्ह थॉटचं पटकन होतं. आणि जेव्हा आपण त्याला ओव्हरकम करतो ना, तेव्हा आपल्याला हव्या त्या गोष्टी घडायला लागतात. सो होपोनोपोनो हे बॅक ऑफ द माइंड कंटिन्यू चालू ठेवायचं. म्हणजे जेव्हा जेव्हा आठवतं तेव्हा. असं आय एम सॉरीचा अर्थ आहे आपल्या मनातल्या विचारांना मी सॉरी म्हणते. प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे माझ्या मनात जे निगेटिव्ह विचार किंवा चुकीचे विचार या बिझनेसबद्दल आले त्यासाठी मी माफी मागते त्या युनिव्हर्सची. युनिव्हर्स आपल्यात आहे. अगेन, ज्यांना तो आपल्यात आहे हे कळतो त्यांच्यासाठी तो आपल्यात आहे. ज्यांना ते नाही कळत तर ती मूर्ती आहे, देव आहे. ज्यांना तेही नाही कळत तर आकाशात आहे. असे 3 हे आहेत. आपल्या आत्म्याशी आपण मेडिटेशन थ्रू कनेक्ट होतो. सो तेही आहे. जे माझ्याबरोबर झालं म्हणून मला हे एक्सप्लेनेशन थोडं देता यायला लागलं आता, की मी माझ्याशी कनेक्ट झाल्यामुळे मी विचार आणला की मला 1-2 दिवसामध्ये सगळ्याचं सोल्युशन मिळून जातं. का तर दॅट युनिव्हर्स हेल्प मी, असं होतं की समोरून लोक आपोआप यायला लागतात त्या पद्धतीची असं, आणि त्याच्यातून गोष्टी पुढे वर्क व्हायला लागतात. मग देव माणसात आहे असं म्हटलंच जातं ना, ते त्याच्याचमुळे आहे की मी एखादा विचार केला, देवासारखा माणूस धावून आला, तोच तो आहे माणूस जो आपल्याला हेल्प करणार आहे. देव दुसरीकडनं कुठून येत नसतो, तर त्याच स्वरूपात येत असतो. सो थँक्यू, आय लव्ह यू म्हणजे आता आपण पहिल्यांदा सॉरी म्हणून घेतलंय सगळ्या गोष्टींना, मनात येणाऱ्या माझ्या मनाचे चुकीचे थॉट येतात त्यासाठी सॉरी. येस. आणि थँक्यू, आय लव्ह यू म्हणजे आता मला हील केल्यासाठी थँक्यू, आणि माझं माझ्यावर प्रेम आहे कारण मी ह्याच्यातून बाहेर पडू शकते, अपग्रेड होऊ शकते. ओके. सो ह्या 4 वाक्यांचा आपण कंटिन्युअस वापर केला त्या बिझनेसच्या निगेटिव्ह थॉट्ससाठी. तुमच्या कुठल्याही आयुष्यातील सिच्युएशनमध्ये निगेटिव्ह थॉट्स जेव्हा जेव्हा येतात, मेजरली पैशाबाबत लोकांना येतात, निगेटिव्हिटी जातच नाही. बरं, मी इतक्यांदा सांगूनही
ऍक्शन होत नाही पटकन लोक हो, नाही होत. कोणाकडनं हो. की तर मी फक्त म्हणते ना की बॅक ऑफ द माइंड म्हणायला सुरुवात करा. करणारे करतात. तर विदाऊट कोर्स सुद्धा फक्त पॉडकास्ट थ्रू रिझल्ट घेतलेले पण लोक आहेत आणि कोर्समध्ये येऊनही न करणारे लोक पण असतात. सो तिथे मी ऑफकोर्स बूस्ट करते तो विषय. ते रिझल्ट हा येतोच, पण विषय असा असतो की थोडीशी ॲक्शन घ्यायला लागते. तुम्हाला बदल हवा आहे तर मग तुम्हाला हालायला पाहिजे ना, कुठेतरी 1% तरी बदलायला पाहिजे ना. की मी नुसतं बसणार आहे आणि मला मिळणार असं तर कुठेच जगामध्ये होऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि असे पण विचार असणारे लोक असतात. पण मला हा थॉट खूप आवडला. म्हणजे मला होपोनोपो बद्दल माहिती होतं, पण आपण स्वतःला सॉरी का म्हणायचं? म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू का म्हणू मी हे? असं मला प्रश्न पडायचा. नुसतं कोणीतरी सांगितलंय म्हणून मी का म्हणायचो? बरोबर. तो काही मंत्र नाहीये. हो. हा, मला आपले जे संस्कृत मधले किंवा श्लोकांमध्ये जे आहे हो. त्याला काहीतरी अर्थ आहे त्याच्यामध्ये. हो. हे मी का म्हणायचं असं मला प्रश्न पडायचा. ह्यालाही पण मला आज खूप सुंदर उत्तर मिळालं याचं, की पहिली गोष्ट ना, आपण आपला रिस्पेक्ट करत नाही आपल्या विचारांचा. हो. आपण जे निगेटिव्ह थॉट आहे त्याची शृंखला सुरू होते. बरोबर. तर त्यासाठी स्वतःला जे आपण पटकन डाऊन करून टाकतो किंवा आपण काय म्हणूया, आपण डिमॉरलाइज करतो स्वतःला की जमणार आहे का, असं इतरांना आपण बोलताना कदाचित 10 वेळेला विचार करू असं बोलताना, त्याच्याशी खूप अगं नाही ग, जमेल तुला, करशील तू, पण स्वतःला नाही आपण असं करत. मग त्यासाठी आपण सॉरी म्हटलं पाहिजे की माझ्या मनात हा निगेटिव्ह थॉट आलेला आहे आणि त्यासाठी मी स्वतःला सॉरी म्हणते. वा वा, मला फारच आवडलं हे. सो ह्या थॉटमधनं बाहेर पडायला होतं पटकन, आणि त्या थॉटमधनं तुम्ही जसं बाहेर पडता तसं तुमचं मॅनिफेस्ट होतं. आणि छोट्यापासून मोठ्या सगळ्या प्रायमरी सुरुवात छोट्या गोष्टींपासून करायची. अगदी मला फ्री कॉफी मिळावी इथपासून सुरुवात मॅनिफेस्टेशनची असू शकते. आणि हायेस्ट इज सगळ्या मटेरियलिस्टिक वस्तू आणि आयुष्याचं ध्येय, पर्पज ऑफ युअर लाईफ, हे सगळं काही एवढ्या 4 वाक्यांनी होऊ शकतं. आणि माझ्या आयुष्यात तर ते झालंच आहे. सगळ्याच मॉडॅलिटीजमुळे आहे रादर, किंवा मेडिटेशन थ्रू म्हणा. होपोनोपोनो तर प्रचंडच भारी आहे. हा सोपा मार्ग आहे. होपोनोपोनो सगळ्यांना करण्यासारखा आहे. मेडिटेशनही सगळे करतात, पण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. हा आहे, कारण मी 6 महिने केलं, पुढे 3 वर्ष केलं, तर मी खूप पुढे ह्याच्यामध्ये गेले की माझ्या घरातून अध्यात्म होतं, वडिलांकडनं आणि आईकडनं, दोन्हीकडनं. त्यामुळे मला बाय डिफॉल्ट मेडिटेशन जमलंय. माझे थॉट्स इतके क्लिअर झालेत, मला भीती पूर्णपणे निघून गेली आहे. आयुष्यात जगायची भीती पण निघून गेली. म्हणजे आपण जिवंत राहणार म्हणणार ह्यात सुद्धा लोक खूप सुख दुःख मानत असतात. ही तर प्रोसेस आहे आयुष्याची. एक दिवस तुम्ही जन्माला येणार, एक दिवस मरणार, ही रियालिटी आहे. बरोबर. वन्स यू ऍक्सेप्टन्स हा एक मोठी गोष्ट आहे जगात, आयुष्यातच रादर प्रत्येकाच्या. जेवढा ऍक्सेप्टन्स जास्त ना, तेवढा आपण ग्रो होत जातो. सो सगळ्या गोष्टी अशा वर्कआउट होत जातात. सो ऍक्सेप्ट करता येत नाही. सो हे म्हणायचं, मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते. करेक्ट. सो तेही काम करतं. हे होपोनोपोनो करायच्या आधी, 4 वाक्य म्हणायच्या आधी हे एक वाक्य म्हणायचं की मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते. ते म्हणण्याने पण फरक पडतो. क्या बात आहे. पण हे मॅनिफेस्टेशन साठीचं जे होपोनोपो आहे ते दिवसातून किती वेळा करावं? आता स्टँडर्ड प्रॅक्टिस इज 108 वेळा, सकाळी संध्याकाळी असं. पण स्टँडर्ड प्रॅक्टिसपेक्षा जर तुम्हाला खरंच यश पाहिजे एखाद्या गोष्टीमध्ये, तर ध्यास असला पाहिजे. सतत मनामध्ये ती गोष्ट असली पाहिजे की मला हे करायचं, याच्यासाठी मी काय काय करू शकते. कारण मला जेव्हा आता बिझनेस करायचा, तर माझ्या कंटिन्युअस मनामध्ये तेवढंच चालू असतं, मी काय करू, मी कसं करू, माझ्याकडनं काय आता ॲक्शन घेतली गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातनं रिझल्ट काय येणार, हे कम्प्लिटली माझं चालू असतं. मला सारखे वेगवेगळ्या ठिकाणी पॉडकास्ट करायचे आहेत. हे नुसतं म्हणलं तरी समोरून मला दिसायला लागतात गोष्टी. मी कोणाला अप्रोच करते, काही मला अप्रोच करतात, आणि असे असंख्य पॉडकास्ट होऊन जातात. पण इट्स जस्ट माय माइंड्स, हे म्हणजे माझ्या मनाची धारणा आहे ती मला असे मिळाले पाहिजेत. तर अप्रोच मला येतात वेगवेगळ्या ठिकाणावर. आता मला कुठे माहिती होती एवढी चॅनल्स आहेत जे भारतात, म्हणजे पुण्यामध्ये असं म्हणायचंय मला, कारण मी ऑलरेडी 22 केले. तर असं म्हणायचं झालं तर आधी एवढं माहीतच नव्हतं की इतकी जास्त चॅनल, कारण यूट्यूब एवढं मोठं आहे की आपल्याला कळतच नाही.
खूप आहे पण, आणि व्यवस्थित फॉलोअर्स वगैरे असले असं पण आहे. हम्म. सो आपण जेवढं बघतो तेवढाच आपला विचार असतो. Correct. बघण्याच्या पुढचा विचार करायला सुरुवात केली की आपल्याला तसं मिळायला लागतं. वा 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 वा. म्हणून हा आहे की बिझनेसच्या बाबतीतही हेच आहे. आपण बघतो आजूबाजूचे बिझनेस, हा. तुमचा विचार असा असला पाहिजे की माझं स्वतःचं मी सांगते, मी जगात नंबर 1 असली पाहिजे बिझनेसमध्ये, कोचिंगमध्ये, सगळ्यामध्ये. हम्म. हे मी स्वतःला बघते नेहमी. सो वन फाईन डे आय विल बी देअर. हम्म. पण हे स्वतःला बघण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे, तो हे दिसला पाहिजे, म्हणजे स्वतःला आपण बघू शकलो पाहिजे. हा विषय की कॉन्फिडन्स आहे मला असं वाटतं. तो स्वतःबद्दलचा आत्मविश्वास असणं आत्मविश्वास आहे. खूप गरजेचं आहे हो. की मी स्वतःला इथे बघते. हो, तेच आहे तेच आहे. मुळात. आधी आपण स्वतःला अंडर एस्टिमेट करणं बंद केलं पाहिजे हो. आणि तिथून ती सुरुवात होते. पण हे मॅनिफेस्टेशन करण्यासाठी आपल्याला मेडिटेशन मधून उत्तम होऊ शकतं. हो, व्हिज्युअलाइज करायला. हो, मग त्यासाठी मेडिटेशनची प्रॅक्टिस हवी. हो. आता मी दोन्ही पद्धतीने सांगते की मेडिटेशन तर केलं तर उत्तमच आहे, पण असं होतं की मला नाही जमत असं म्हणणारे खूप असतात किंवा कन्सिस्टन्सी नसते. हा. त्यासाठी हा मार्ग आहे की व्हिज्युअलायझेशन सोपं आहे. एक होपोनोपोनो आहे की सहज तुम्ही कितीही वेळा म्हटलं हम्म. तर त्याच्यातनं रिझल्ट हे मिळतातच. तुम्ही काही इंटेन्शन म्हणजे इच्छा न ठेवता सुद्धा नुसतं म्हणत राहिलात ना हम्म. तरी दिवस पॉझिटिव्ह जातो. तुमचं 8 तासाचं काम 7 तासात 6 तासात होऊन जातं. 2 तास स्पेअर मिळतात, त्याच्यात तुम्ही वेगळं काही करू शकता. कारण डोकं क्लटर फ्री राहतं. बरोबर. आत्ता ह्याच्यापुढे हे करायचं, ह्याच्यापुढे हे करायचं, हे असं मनात राहत नाही. आपण ते मनात म्हणत असतो ना तर ते आपोआप घडत जातं एका पुढच्या एक गोष्टी. हम्म. त्यामुळे मनी गोल सुद्धा असेच ठेवले ना तर आपोआप मार्ग मिळत राहतात. फक्त एवढं म्हणत राहायचं मनामध्ये, बाकी काहीच नाहीये त्याच्यामध्ये. वा. दुसरी गोष्ट आहे मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे 10 मिनिटं डोळे मिटून बसणं, पण ते रेग्युलर आणि रोज. आणि ठराविक वेळेला. हो, म्हणजे एक टायमिंग ठरवून. इट्स नॉट अबाउट अर्ली मॉर्निंगच बसलं पाहिजे. जमत असेल तर वेल अँड गुड, एनर्जी हाय असते. हम्म. पण नाही जमलं तर मग मी नाहीच करणार असं नाही. दिवसात कधीही बसलात होऊ शकतं. माझं स्वतःच कुठेही बसून झालेलं आहे. म्हणजे मुलगी लहान होती तेव्हा मी 12 वाजता मेडिटेशन करायचे. 12 ते पाऊण हे रोज तीच वेळ होती माझी. हम्म. कधीच बदलली नाही. 6 महिने कंटिन्युअस बदल झालाच की. म्हणजे पण सगळं हे मेडिटेशनचं टेक्निक सांगू शकाल कसं करायला हवं? टेक्निक काहीच नाही, हे खूप सिंपल आहे. म्हणजे काय, साधं आहे. मला तेच म्हणायचं की डोळे मिटून शांत बसणे हा. हा बेसिक मेडिटेशनचा भाग आहे. बरोबर. हां, तर 10 मिनिट ही रोजची हे असली पाहिजे. अलार्म लावून 10 मिनिटं बसायचं. विचार येतच राहणार. हा. विचार बंद होतात असं कधीच होत नाही माणसाचं. हं. पण ते विचार फक्त येऊ देत. आपण त्याला ऑब्झर्व करायचे, आपण त्याच्यात जायचं नाहीये. Correct. हा विषय आहे. वा वा तर वा. ते होत नाही प्रत्येकाकडनं. त्या विचारांमध्ये आपण जातो आणि मग ते कुठेतरीच निघून जातं. ते मेडिटेशन एकीकडेच राहतं आणि आपण काहीतरी वेगळ्याच विचारांमध्ये अडकतो. त्या डोळे मिटून असं होतं. मी मुद्दाम तुम्हाला हा प्रश्न विचारला कारण हा माझ्यासाठी होता. ओके. मी मध्ये संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट केला हां. आणि त्या चित्रपटाच्या दरम्यान मला ना एक छान अनुभव आला. मी सेटवर बसले होते आणि पसायदान सांगतायत हां. माऊली असा तो सीन होता आणि आम्ही त्या मंदिरात बसलोय असं ते दृश्य शूट होत होतं. हां. तिथे मी बसल्यानंतर आजूबाजूला ना 300-350 लोक होते. ओके. कोणी लाईट्स घेऊन जात आहे किंवा काय. हां. आणि तिथे बसले असताना मला ना असं खूप डे नाईट पण चाललं होतं माझं, पण ना मला झोपायचं नव्हतं. पण मी डोळे बंद करून बसले हां. आणि माझी एक अशी तंद्री लागली ना की मी कितीतरी वेळ मी डोळे बंद आणि मला काहीच आजूबाजूचं ऐकू येईना. ओके. आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की हे मी आधी कधीच फील केलं नाहीये. म्हणजे ही मेडिटेशन आहे का, हे ध्यान आहे का जे मला हां. जमलंय कदाचित. हो हो हो. निद्रा ध्यान असं म्हणू शकतो. म्हणजे ध्यानातून तुम्ही एका शांत स्टेटमध्ये गेलात एकदम. हो. कारण रेस्टची गरज होती. ध्यानामध्ये आपण जी रेस्ट घेतो ना हां. ती 10 मिनिटाची रेस्ट पण 2 तासांची वाटते. हम्म. असा तो आहे आणि फुल एनर्जेटिक होऊन परत येतो. म्हणजे मला जेव्हा एकदम ओव्हरवेल्मिंग थॉट्स होतात, खूप निगेटिव्हिटी होते दिवसभरात, कोणाकोणाचे काय काय बोललेले डोक्यात कधी कधी राहतच, माणूस आहे शेवटी. बरोबर. मग अशा वेळी मी 15 मिनिटं जरी डोळे मिटून बसले तर त्याच्यानंतरची मी वेगळीच असते हा. नेहमी. मला आता हे आत्ता जाणवायला लागलं. Yes. म्हणजे त्या चित्रपटानंतर माझं मेडिटेशन सुरू झालं आणि मला कधीही
थकल्यासारखं झालं, ओव्हरवेल्मिंग फिलिंग आलं किंवा मला असं वाटलं की हे मी कसं अचीव्ह करणार आहे मला माहीत नाही, त्यावेळेला मला डोळे बंद करून माझ्यात बसायला आवडतं. मला असं वाटतं कोणीही बोलू नका, माझं सोल्युशन माझ्याकडे आहे, मला फक्त माझं बसू देत. सो हा मेडिटेशनचाच एक प्रकार झाला ना. हा अनुभवाचा भाग आहे आणि खूप छान अनुभव आला आहे. कारण मेडिटेशन ना खूप एक्सप्लेन करून पण समजतं, अशातले प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. हा खूप छान अनुभव आहे तुमचा. मला हे विचारायचं होतं की हे काय आहे. हे मेडिटेशनच आहे आणि छान जमलं आहे रादर. पण हे कंटिन्यू झालं पाहिजे. कारण यातून काय होतं, एका सर्टन लेवल नंतर मग आपण 5 मिनिटं बसलो ना तरी फोकस्ड असतो. 5 मिनिटात सगळी रेस्ट होऊन जाते. असं ते काही वर्ष केल्यानंतर होतं. कारण पटकन आपण आपल्यामध्ये शिरतो, आपल्याशी कनेक्ट होतो आणि सगळी सोल्युशन बाहेर येतात. बरोबर. आणि जेव्हा बाहेर आपण सोल्युशन शोधत असतो तेव्हा ती मिळत नाहीत पटकन. ती ह्या प्रोसेसमध्ये, म्हणजे मला कधीही प्रश्न पडले की मी पण डोळे बंद करून प्रेफर करते. कुठचंही युनिक नाव जरी शोधायचं झालं, म्हणजे आता बिझनेसमध्येच म्हणायचं काहीतरी मला शोधायचंय, तर डाउनलोड होतं. ते डाउनलोड व्हायचा अर्थ करेक्ट. सो काहीतरी युनिक तिथनंच येतं आयडियाज. आता मी तुमच्याशी बोलते, असं मी काही खूप ठरवून आलेली असते असं नाही. ते फ्लोमध्ये इतकं छान बोललं जातं, म्हणजे सगळीकडेच होत असतं माझं हे. पण मला असं म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज ते कनेक्शन. आणि ते आपण फील केलं पाहिजे. ते मेडिटेशन मधून येतं. ते तुमच्या तिथून आपण मॅनिफेस्टेशन बेसिकली सुरू करू शकतो. एक्झॅक्टली. म्हणजे आता आपण पुन्हा जर बिझनेसचा विचार करतोय तर मला असं वाटतं की जर का विचारांमध्ये सुसंगती नसेल तर तुम्ही ध्यानाला बसा. हो ना. ध्यानाला अगदी अगदी. आणि 10 मिनिटं हे कोणीही काढू शकतो वेळ. फक्त सगळ्यांचं म्हणणं असतं मला वेळ नाही. खरंच स्वतःला विचारून बघा, मला वेळ नाहीये का? कारण मोठे बिझनेसमॅनना सुद्धा वेळ असतो स्वतःसाठी काढण्यासाठी, असं म्हणायचंय मला. किंवा आपण असं म्हणू शकतो की मी पूर्ण माझा ग्रुप घेऊन प्लॅनिंग करण्यासाठी बसली आहे, तर त्यासाठी मला एक 15 मिनिटं तर त्यांना द्यावी लागतील सगळ्यांना समजून सांगण्यासाठी. मग माझ्या विचारांना अलाइन करण्यासाठी मला 15 मिनिटं बसून की मी काय काय करणार आहे पुढच्या 3 वर्षात, 3 महिन्यात किंवा 3 आठवड्यात, बरोबर, तर त्यावेळेला मी काय फ्लोनी जाईल यासाठी स्वतःला आधी बसावं लागेल. बरोबर. हो ना. स्वतःशी संवाद साधणं गरजेचं आहे त्यासाठी. त्यामुळे आयडियाज येतात, निगेटिव्हिटी निघून जाते. तुम्ही लिहून तर ठेवलंच आहे क्लॅरिटीने. आता पुढची स्टेप येते ऍक्शन असते. ती कशी? आणि फिलिंग त्याच्या आधी येते. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक फिलिंगही येऊन जाते की हो, हे मिळालं तर मला किती छान वाटेल, किंवा मला सक्सेस मिळाल्यावर मी तिथे असेल. बरोबर. मग तिथे असण्याची जी फिलिंग असते ना, एक्साइटमेंटची, ती आपल्याला अचानकपणे येऊन जाते. कधी कधी एखाद्या ठिकाणी आपण गेलो असो, समजा एखादा फोटोशूट आपलं व्हावं असं एखाद्या, म्हणजे भरपूर बायकांच्या अशा इच्छा असतात. मी जनरल डोक्यात आलं म्हणून सांगते. तर त्या एखादा मोठा होर्डिंग बघितलं आणि त्याच्या ठिकाणी तुम्ही स्वतःला इमॅजिन केलं, एकदम मनात हसायला येतं किंवा वाव, ही असते ती फिलिंग असते की मी इथे आले तर. असा जो असतो ते आतून जे एक येतं ना, त्याला फिलिंग म्हणतात. तर ते बिझनेस बाबत की माझ्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होत आहेत, माझे प्रोडक्ट्स विकले जातात, माझे सर्व्हिसेस खूप लोक आनंदाने घेत आहेत, त्याच्यातून त्यांना खूप चांगलं वाटतंय, हे जस्ट इमॅजिन जरी झालं तर भावना येऊन जातात. इमॅजिनेशनमुळे भावना पटकन येतात. आणि इमॅजिन हा पण बाय डिफॉल्ट गोष्ट आहे आपली, प्रत्येक माणसाची. प्रत्येक वाक्यातून आपण पहिले इमॅजिनच करतो, सिम्पली सगळं चित्र स्वरूपात उभं राहतं. बरीच लोक म्हणतात व्हिज्युअलाइज नाही होत, असं काही नसतं. समोर सरळ होतं, सहज होतं. बेसिकली एखादी गोष्ट बघितली ना तर डोळे मिटून बघितलं तीच गोष्ट आपल्याला दिसते, त्यालाच व्हिज्युअलायझेशन सिम्पल शब्दामध्ये म्हणायचं झालं तर. अगदी हा माईकही, म्हणजे आत्ता आपण बघतोय आणि डोळे मिटून बघितलं तर तुम्हाला तेच दिसणार आहे समोर, ह्यालाच व्हिज्युअलायझेशन म्हणतात. ते जसंच्या तसं खरं होत असतं. जसं आपण व्हिज्युअलायझेशन करतो ना, तर तसंच्या तसं रिअल लाईफमध्ये येत असतं. आणि हेही मी खूप अनुभवलंय. खूप लोकांचे अनुभव असतात, पण मीही स्वतः खूप अनुभवलं हे. इन डिटेल माझ्या आयुष्याबद्दल मला जसं पाहिजे आहे तशाच्या तशा गोष्टी घडतात. तेही तुम्ही एक वेळ ठरवून रोज करू शकता किंवा काही सेकंड्स करू शकता दिवसात. म्हणजे दिवसात 4 ते 5 वेळा 20-20 सेकंड व्हिज्युअलायझेशन केलं समजा की आय एम सक्सेसफुल, मी कारमधनंच फिरतीये, मग माझ्याकडे कामासाठी लोक आहेत,
एवढा बिझनेस पुढे गेलाय. अशा प्रकारे रोज ते चेक करायचं फक्त. त्याच्याने ते फिलिंग्स यायला निर्माण व्हायला सुरुवात होते आणि मग ऍक्शन एक पार्ट येतो. मग ह्या सगळ्या अभ्यासातून काय ऍक्शन घेतलं पाहिजे हे थोडंसं आपल्याला जाणवायला लागलेलंच असतं की पहिलं शिकायला लागतं काही काही वेळी की आता ह्यामध्ये मला जायचंय तर मला पहिली स्टेप काय घ्यायला पाहिजे. विदाऊट मनी जर करायचं असेल तर शिकवणं हा एक ऑप्शन असतो. कुठच्याही प्रकारचे वर्कशॉप्स घेणं. मग आता मी जसं माझं म्हटलं तसं माझे लायसन्सिंगचा बिझनेस होता जिथे लोकांना खूप गरज आहे पण काढायचा कंटाळा आहे किंवा मला तेवढं नाही जायचंय, माझ्याकडे वेळ नाही, मी पैसे देऊन करू शकतो असं असतं. तो एक बिझनेस होऊ शकतो. ज्वेलरी मेकिंग मे बी आता तर यूट्यूबवर सुद्धा खरं तर काही काही लोकांना असं असतं की क्रिएटिव्हिटी असली ना एवढंसं बघून सुद्धा खूप जास्त यायला लागतं. हो. सो त्या केसमध्ये ज्वेलरी छोटी छोटी साधी साधी ज्वेलरी बनवणं म्हणजे अगदी भारीतली असं म्हणत नाही, सुरुवात असू शकते. कारण आत्ताच्या काळामध्ये सगळं काही विकलं जातं जर तुम्ही विचार केला. हा विषय आहे. ते असू शकतं. कुठचीही गोष्ट आर्ट अँड क्राफ्ट. एखाद्याला स्वतःला आतून असेल काहीतरी कशातून तरी छान बनवणं हा एक बिझनेस असू शकतो. त्यानंतर मला स्वतःला काही गोष्टींची आता रिक्वायरमेंट वाटते कारण मी अशी घरामध्ये सगळी कामं करायला न आवडणारी व्यक्ती आहे. म्हणजे त्यामध्ये थोडी मी खूप म्हणजे मागे किंवा मला आवडत नाही असं येतं बऱ्यापैकी पण नाही. मग ते आवराआवरी हा विषय आहे ना त्यामध्ये मला सुचतच नाही की असं नीट ठेवायचंय सगळं. कपडे मी महिन्यातून 4दा लावले तरी ते विस्कटलेलेच असतात परत फोल्डर्समध्ये ठेवले तरी सुद्धा. सो मला हल्ली असं वाटू लागले की ह्याच्यासाठी कोणीतरी पाहिजे. कारण काही लोकांना ती स्किल्स खूप छान असतात. हो. म्हणजे माझ्या एका मैत्रिणीचं मी बघितलंय ज्वेलरी कानातले एका बॉक्समध्ये मोठ्या प्रत्येक कानातले एका ह्याच्यामध्ये आणि इतकं नीट ठेवलेलं आहे मला कधीच वेळेत माझे मिळत नाही इतकं जास्त आहे माझ्याकडे. पण म्हणजे काही गोष्टी मी ठेवल्यात अरेंज करून पण आत्ता हल्ली मला वेळ मिळत नसल्यामुळे मला कुठे ठेवलंय काय ते पटकन रिकॉल व्हायला फोन करावं लागतं. ते केल्यावर मन शांत होतं पटकन मिळून जातं. पण हेही एक काम असू शकतं. हे मला सांगायचा मुद्दा आहे की कोणाकोणाला ह्याचीही गरज असू शकते. जसं मला वाटते की मला आता खरंच असं काहीतरी ऑर्गनायझेशन करून द्यावं कोणीतरी कारण तेवढा वेळ नाहीये ते देण्यासाठी त्याच्यासाठी. सो हा पण एक बिझनेस होऊ शकतो. एक्झॅक्टली मला ते सांगायचंय. हो ना. अर्बन क्लॅप वगैरे सारखे जे बिझनेस आहेत त्याच्यामध्ये आय थिंक मी कुठेतरी वाचलं होतं का बघितलं होतं रील की ते येतात आणि तुमचं कपाट छान तुम्हाला लावून देतात. ओके. आणि ते फोल्डर्स वगैरे घेऊन येतात. वाव. ते सगळं घेऊन येतात. म्हणजे छोटे छोटे आपल्याला काही वेळेला आपल्या अंडर गार्मेंट्स ठेवण्यासाठी एक वेगळं पाहिजे असतो सेक्शन आणि हे तर ते व्यवस्थित सगळं घेऊन येतात आणि ते तुम्हाला लावून देतात. आणि अशी त्यांची दीड महिन्याची सर्व्हिस असते जसं AC सर्व्हिसिंग असतं तसं. खराब झालं की परत त्यांना बोलवा. येस. हे आहे. परत कुकिंगच्या बाबतीत डाएट फॉलो करायचं आहे तर कोणाला आउटसोर्स केलं ना म्हणजे की हे असं असं बनवायचंय सांगून दिलं की तेही म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा स्पेशली डाएट म्हणजे थोडंसं समज असणारी व्यक्ती लागते. मग तसेच त्यांना पैसे पण द्यावे लागतात. दॅट कॅन बी ऑल्सो बिझनेस. हे पण विषय म्हणजे हे माझ्या डोक्यात असलेले सगळे हे की मला या रिक्वायरमेंट आता नेव्हर नो यातून काही कोणाला आयडिया मिळाली तर त्यांना ते उपयोगी ठरेल. एक्झॅक्टली. पण म्हणजे फिलिंग महत्वाचं आहे की कुठलीही गोष्ट व्हिज्युअलाइज केल्यानंतर जे फिलिंग येतं ते आपल्याला यायला पाहिजे. आणि ऍक्शन घेतली पाहिजे. आणि मग ऍक्शन घेतली पाहिजे. मग ऍक्शनमध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं की आता तुम्ही ऑर्गनायझेशनचं ठरवलं तर स्वतःच कपाट आधी ऑर्गनाईज करायचं त्याचे व्हिडिओ बनवायचे ते इंस्टाग्राम आत्ताचे हे सगळे आहेत इंस्टाग्रामवर टाकलं आणि हे तुम्ही असं करू शकता असं हे केलं तुम्ही तर कधीतरी खरंच कोणाला तरी हे तुम्ही करता का हो असे रिप्लाय येऊ शकतात. म्हणजे असं होतं लिटरली. मी असं बघून फ्रीज ऑर्गनाईज करायचं बघितलं होतं म्हणजे मला एवढं कल्पना नव्हती. खूप छान ऑर्गनाईज करता येतात फ्रीज सुद्धा. सो तसं मी केलं होतं विचारलं होतं. सो असं पण स्किल्स असणारी लोक असतात जगामध्ये. सो इथे ऍक्शन पार्ट येतो म्हणजे काहीतरी स्वतः छोटीशी ऍक्शन घ्यायची. इट्स नॉट अबाउट पैसे घालून ऍक्शन घ्यायची. काहीतरी स्वतःला पाहिजे. म्हणजे कार एक्झाम्पल द्यायचं झालं ना कार घ्यायची आहे मला तर त्याच्यासाठी ऍक्शन काय असू शकतं तो कारमध्ये लावायचा परफ्यूमच आणून ठेवला. सो ती फिलिंग मनामध्ये यायला लागते. त्यानंतर काय तर टेस्ट ड्राईव्ह घेतली
तर बसण्याची फिलिंग आली ना, मग ते कसं माहोल, लक्झरी काय आहे ते कारची ती समजते बसल्यानंतर, आतमधलं फिलिंग समजतं. ऑटोमॅटिकली यू गो टुवर्ड्स दॅट, की तुम्हाला कार घेण्यासाठीचे सर्व मार्ग दिसायला लागतात. मग लोनही वाले समोरून येतात किंवा मग पैसेच अरेंज होतात कुठनं तरी, काहीतरी घडून जातं आणि ते तुमच्या आयुष्यात येऊन जातं. ॲक्शन या छोट्या छोट्या, म्हणजे टेस्ट ड्राईव्ह झाली, ते परफ्यूम आणून ठेवला, मी हे एक्झाम्पल म्हणून ही ॲक्शन. किंवा व्हिज्युअल बोर्ड्स पण आपण बनवू शकतो ना. हो हो, व्हिज्युअल बोर्ड्स पण बनवू शकतो, समोर लावून ठेवायचं स्वतःच्या. बरोबर, तेही आहे की आपल्याला जी गोष्ट हवी आहे त्याचा व्हिजन बोर्ड तयार करणे, म्हणजे तशा स्वरूपाचे वेगवेगळे फोटोज काढायचे, प्रिंट आउट करायचे आणि एका म्हणजे घरामध्ये बोर्डवर लावू शकतो किंवा कॅनव्हामध्ये बनवून सुद्धा तो एक व्हिजन बोर्ड बनवू शकतो. ज्यांना ते येतं त्यांनी तसं, नाही तर छोटे छोटे फोटो प्रिंट आउट काढायचे आणि भिंतीवर एका ह्याच्यावर लावून ठेवायचे. एक कार्डबोर्ड घ्यायचा आणि त्याच्यावर सगळे वेगवेगळे फोटोज लावून ठेवायचे. त्या इमॅजिनेशनमुळे, हेल्थसाठी म्हणायचं, फिगरच्या बाबतीत म्हणायचं, आपलाच जुना किंवा आपल्याला हवे असलेल्या फिगरचा फोटो समोर लावला की मोटिवेशन मिळतं आणि दॅट ते होतं. माझं स्वतःच वजन कमी करण्याचं हे चालू होतं, खूप दिवस झालं करायचंय असं चाललं होतं, पण ते ॲक्शन झाली आणि आता मी कन्सिस्टंट डाएट ठेवते, पण ते माझं वजन कमी झालेलं कळतंय असं झालं. ते मॅनिफेस्टेशन काइंड ऑफ, म्हणजे मला मनापासून इच्छा आहे, पण जे आहे त्याच्यात व्हावं अशी इच्छा आहे. म्हणजे मी हेल्दीच खाते, फक्त तेच मला आयुष्यभर कंटिन्यू ठेवायचं आहे. त्यातनं काय मी मोजून मापून करू शकते एवढाच प्रयत्न ठेवते. बरोबर. पण मग त्यातून ह्यालाच तर मॅनिफेस्टेशन म्हणतात, की माझी इच्छा आहे, मग त्याला मार्ग मिळतात आणि हळूहळू कमी होते असं. सो हे फॉर एक्झाम्पल म्हणून दिलं. तर आता आपण जे म्हणत होतो तर फिलिंग असणं आणि मग त्याच्यावर ॲक्शन घेणं. मग ॲक्शनची वेळ आली की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण काम करायला सुरुवात करायची. बरोबर. मग काही वेळा तुमच्याकडे पैसे उपलब्ध असतील ज्यांच्याकडे, मग त्यांनी असा काहीतरी सोर्स शोधायचा. खरं सांगू तर क्लोदिंग बिझनेस करायचा झाला, नुसतं यूट्यूबवर टाका किंवा तुम्ही फेसबुकवर टाका, डायरेक्ट होलसेलर मिळतात, डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर मिळतात. हे सगळं मी करून बघितलेलं. अच्छा. म्हणजे मला सगळे मिळालेले आहेत या दृष्टीने. ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी हे सांगते. आणि जगामध्ये प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन हा वर्ड जरासं बाजूला ठेवायचा असं मी म्हणते, कारण प्रत्येकाची करण्याची दिशा वेगळी असते. हो, मी विकते तसंच माझ्यासारखी 4 विकणारे असणार, सगळ्यांचा बिझनेस होऊ शकतो. बरोबर. तुमच्या मनामध्ये काय विचार चालू आहेत, त्याचा चालतोय म्हणून माझा चालणार आहे का, असा असेल तर नाहीच चालणार आहे. माझाही चालणार आहे असं असेल तर त्याच्यासोबत तुम्ही तुमचाही बिझनेस वाढताना बघणार आहात. सो पूर्ण कॉन्सन्ट्रेशन मला काय करायचंय ह्यावर असायला पाहिजे, बाजूचे काय करतायत ह्यावर नाही. जेलसी हा विषय थोडा बाजूला गेला पाहिजे, ते होपोनोपोनोनी जातो. आणि मला काय हवंय याबद्दल क्लॅरिटी पाहिजे आणि कंटिन्युअसली सकारात्मकता. कोणी काही बोलू दे, मी हे करणार आहे. बरोबर. आणि कॉम्पिटिशनचं तुम्ही म्हणालात तसं, यूट्यूबचं जेव्हा सुरू करायचं होतं किंवा आणखीन कुठलेही बिझनेस सुरू करायचं ना, तर म्हणतात अरे इथं यूट्यूब किती पॉडकास्ट सुरू झालेत आता सगळीकडे, किंवा क्लोदिंगचं अरे किती जणही साड्या विकतात. पण मी ना कायम असं म्हणते की तुम्ही ऑब्झर्व केलं तर मार्बलच्या दुकानांच्या शेजारी सगळी मार्बलची दुकानं असतात. एक्झॅक्टली. भाजी विकायला सगळे भाजीवाले ठेले बाजूला असतात. ते एकमेकांचे कॉम्पिटिशन नाही करत. आज त्याच्याकडे तुमचं स्किल तिथे उलट तुम्हाला दाखवायला चान्स मिळतो की तुम्ही शेजारी बघूनही आहे मार्बल आणि इथे या बरं. बरोबर. आणि ते प्रूव्ह करण्याची रोज जी अर्ज तुमच्यामध्ये असते त्याने तुम्ही पुढे जाता. बरोबर. मग त्या लेन मध्ये माझं नंबर 1 मार्बलचं दुकान कसं असेल हे ती कॉम्पिटिशन नाहीये. ते मला असं वाटतं की ती ईर्ष्या असायला हवी. स्वतःमध्ये ती जिद्द असायला पाहिजे की मला काहीतरी नंबर 1 करायचं. करेक्ट. मी काय वेगळं देऊ शकेन आणखीन. एक्झॅक्टली. इथे जे मिळते त्याच्यात तेच, पण मी आणखीन काय वेगळं देऊ शकेन. बरोबर. सो त्यांनी ह्या विचारांनी सुद्धा तुमचा बिझनेस 10 लोक करत असतील तरी तुमचा वेगळा ठरू शकतो. येस. त्यामुळे हा एक असणारा मोठा मुद्दा आहे की खूप लोक करतात, माझं थोडी चालणार आहे. हा हे अडवणारा विषय. हा अगेन आपण म्हणतो तसं ते पहिलं जे आपलं बॅरियर जे होतं त्यातला एक आहे. म्हणून आता मी थोडा हायलाइट केलं की हा खूप लोकांच्या मनात असतो. खूप लोक करतात, मी करून माझा थोडी चालणार आहे. चालतो, जर तुमची इच्छा असेल तर चालतो. करेक्ट. सो तेही एक आहे. सो हा एक निगेटिव्ह मुद्दा मनातून काढून टाकला की सगळ्या गोष्टी
तुम्हाला हव्या तशा स्वरूपामध्ये सुरू होतात आणि तुम्ही बिझनेस सुरू करता. सो आता आपण मॅपिंग कसं केलं? पहिल्यांदा काय करायचं? पहिल्यांदा आपण विचार म्हणजे जे हवंय ना ते ऑलरेडी लिहून काढलंय बरोबर. की हे झालंय. त्यानंतर येणारे निगेटिव्ह विचार काढून टाकायचे, जे होपोनोपोनोने काढून टाकायचे. मग त्याच्याबद्दलची फिलिंग आणायची की मला हे करायचं आहे, काय करायचं आहे त्याबद्दल फिलिंग असली पाहिजे. कोणताही बिझनेस मी कसा करते असं आपल्याकडनं व्हिज्युअलाइज झालं पाहिजे त्याच्याबद्दल. त्यानंतर ऍक्शन घेतली पाहिजे आपण त्याच्याबद्दल, म्हणजे मी काय काम केलं पाहिजे ते करण्यासाठी. मग ही ऍक्शन झाली आणि त्यानंतर ते आपल्याला मिळायला लागतं. पण मिळाल्यानंतरही काही अडथळे असतात. आता त्याच्यावर आपण बोलू की आता बिझनेस सुरू केलाय, माझा बिझनेस चालेल का, माझ्याकडे कस्टमर्स येतील का. ते चालू केले दिवशी हे मनामध्ये चालू राहतं लोकांच्या की माझ्याकडे येतच नाहीत कस्टमर. असं येत नाही हे रिपीट करून करून तीच सिच्युएशन येऊन जाते. कारण आपण सबकॉन्शियसला ते सांगतोय येत नाहीये येत नाहीये येत नाहीये. नाही, येत आहेत. जरी येत नसलं ना तरी कुठेतरी आपण स्वतःला, मे बी रोबोटिक असेल ते, पण सांगायचा प्रयत्न करायचा येणार आहेत माझ्याकडे असं. 1-2 दिवस जाईल, थोडासा पेशन्स ठेवावा लागतो कुठच्याही गोष्टीमध्ये आहे. तुमची किती अर्ज आहे त्यावर आहे. अर्ज जेवढी जास्त म्हणजे इच्छा जेवढी जास्त तेवढं ते लवकर येणार, आणि इच्छा जेवढी निवांत तेवढं थोडे दिवस लागतात. म्हणजे 4 दिवसातही काही काही वेळा गोष्टी होतात, त्याला 4 महिनेही कधी कधी लागू शकतात. आणि इट्स अ प्रोसेस. जसं की कोचिंगमध्ये समजा म्हणायचं झालं, मी सुरू केलं तेव्हा माझ्याकडे 10-15 लोक सहज येत होते ऑर्गॅनिकली. 6-8 महिने तेच चालू होतं. पण तिथेच राहून मला असं आलं की एवढंच कसं चालेल, याच्या पुढे पण जायलाच हवं ना. मग त्यानंतर मला समजलं की मार्केटिंग करता येतं त्याचं. मग त्यात मार्केटिंग करायचं म्हटल्यावर मला एकीची ॲड दिसली. मग मी हे कशी बनवू हे माझ्या मनात आलं. मग त्यावेळी समोरून ॲडव्हर्टाईज आली माझ्या मेंटरची की बिकम 1 crore कोच. सो व्हॉट आय वॉज लुकिंग फॉर वॉज इन फ्रंट ऑफ मी. मग मी त्याचा बेसिक सेशन जॉईन केलं. ही वॉज अगेन अ मॅनिफेस्टर. म्हणजे त्यांचं म्हणणं झालं बी प्रेग्नंट विथ युअर गोल, हे त्यांचं वाक्य आहे. जे गोल आहे, आईच्या पोटात जेव्हा बाळ येतं तेव्हा ज्या आईच्या फिलिंग्स असतात त्या असल्या पाहिजेत आपल्या गोलबद्दल. ते प्रेम, म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल प्रेम असलं पाहिजे मनात. आपल्या गोल बद्दल सुद्धा ते प्रेम असलं पाहिजे. प्रेमाने जग जिंकता येतं, हा सिम्पल हे आहे. आणि तो प्रत्येक गोष्टीमध्ये लागू ठरतो. जिभेवर साखर ठेवाई म्हणजे काय, प्रेमाने वागायचंय. बिझनेसमध्ये प्रत्येकाशी आणि प्रेमाने वागल्याने काहीही वाईट होत नाही जगामध्ये. जो वाईट वागतो त्याला ते वापस मिळत असतं. फक्त आपण त्याची अपेक्षा करत बसायचं नाही, ते आपोआप मिळतं. आणि हे मी कायम बघत आले. सो आपल्याबद्दल कधी कधी वर खाली होतच असतं, आयुष्य शेवटी. तर ते झालं तर ठीक आहे, तिथे त्या क्षणी ते सोडायला आलं पाहिजे. म्हणजे टाइम फॉर डबल हॅपीनेस असं म्हणून सोडू शकतो. निगेटिव्ह भावना कॅन्सल म्हणून पण सोडू शकतो. ऍक्च्युअली डिलीट करतो आपण मनात कॅन्सल म्हणून त्या विषयात. ह्यातून आपण आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवण्याकडे जातो. आता कस्टमर्स येत नाहीत हा मुद्दा असतो. म्हणजे मला खूप जण विचारतात की माझा बिझनेस चालत नाहीये किंवा मग लोक येत नाहीत, मला वाढवायचा आहे, मी कसा वाढवू. तर माझ्या शॉपमध्ये प्रोडक्ट असेल तर माझ्या शॉपमध्ये 5 लोक रोज येत आहेत. हा प्रायमरी गोल असू शकतो. जर तुमची इच्छा चांगली असेल तर मला उभं राहायला वेळ नाहीये, हे अफर्मेशन असू शकतं. म्हणजे इतकं जास्त फुटफॉल आहे. हे सतत लिहायचं आणि बोलायचं मनात. 4 दिवसांनी तुम्हाला ती रियालिटी जाणवायला लागते की हो येत आहेत. मनापासून फील करायचं. आता मी पैशाबद्दल एवढी आधी जागरूक नव्हते की पैसा हवाय, काही येतच असतो ना अशा फिलिंग मध्ये होते. बरोबर. पण त्यानंतर मला हवाय ह्याच्यावर आले तेव्हा तो हवाय तसा येतोय. बरोबर. सो ह्या फिलिंग मध्ये पण फरक आहे. मिळत तर होताच तेव्हाही, पण करोडामध्ये मिळत नव्हता. आता मी करोडोची अपेक्षा करते तर तिथे मी पोहोचतीये. हा फरक आहे विचारांचा. हे मी माझे ऑब्झर्व केलेले पण डिफरन्सेस आहेत. सो इच्छा तर असायला पाहिजे तुम्हाला त्याच्याबद्दल, तेव्हा तुम्हाला ती गोष्ट मिळायची सुरुवात होणार आहे. सो मनापासून इच्छा, आणि मग त्याच्यातून मला हा गोल ठेवायचा आहे, मला हे मिळणार आहे, हा कॉन्फिडन्स हळूहळू डेव्हलप व्हायला लागतो. जशी भीती न्यायची होते ना तसा कॉन्फिडन्स डेव्हलप व्हायला लागतो. आणि मेडिटेशन कंटिन्युअसली करून भीती सगळी पळून जाते, कुठे येतच नाही कधी. सेशनमध्ये येणारे लोक सुद्धा जाताना निगेटिव्हिटीतनं बाहेर पडलेले असतात. काही नाही झालं, सगळं होतच पण काही नाही, तर निगेटिव्हिटी नाही. आता मला होप्स आलेत की मी हे करू शकेन असं. कारण होपच नसतात आयुष्याबद्दल की मी कसं करू, काय करू, ह्याच्यातच अडकलेले असतात. बरोबर. सो
त्याच्यानंतर आता मी म्हणलं जसं की माझ्याकडे असे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये म्हणायचं झालं तर माझ्याकडे 50 क्लायंट येतात, 100 क्लायंट येतात. हे म्हटलं की तुमची जेवढी इच्छा जास्त गाढ असेल, म्हणजे खूप खोल इच्छा असेल, तसं रिझल्ट मिळतो. म्हणजे मी 100 म्हटल्यावर 100ही मिळू शकतात, पण 50ही मिळू शकतात. पण यू शुड बी हॅपी विथ 50 ऑल्सो. जेव्हा तुम्हाला 50 मिळतात, 100 नाही आले म्हणून रडत नाही बसायचं. 50 तरी आलेत ना, हा पण भाव ठेवावा लागतो. अप्रोच हा बरोबर, अप्रोच तसा असला पाहिजे. आणि मग ते ग्रॅज्युअली इट्स अ प्रोसेस. सो मी जसं मगाशी म्हटलं, माझ्या मेंटरनी सांगितलं मग तुम्ही डिजिटल मार्केटिंग करायला सुरुवात करा. सो देन आय गॉट टू नो. पण त्याच्यामध्ये सुद्धा ऍडव्हर्टाईज बनवायला लागते, रील्स बनवायला लागतात ऍडव्हर्टायझिंगचे. माझं पहिलं ऍडव्हर्टायझिंग, तुमचा विचारच तुमच्या आयुष्यात खरे होत असतात. तुमचे विचार जसे तुम्ही कराल त्याच गोष्टी आयुष्यात कराल. ही ऍडव्हर्टाईज इतकी जोरात चालली की एव्हरी वीक 100+ लोक. असं तिथे मला कळलं की असा स्कोप आहे, हे असं होऊ शकतं. म्हणजे आपण हे शोधत राहिलं पाहिजे. बरोबर. आणि जेव्हा जेव्हा अपग्रेड व्हायचं तेव्हा तेव्हा कोणीतरी काहीतरी नवीन वाचलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. मला एकदम आता डोक्यात आला ते चांगलं. पुस्तकं वाचल्याने सुद्धा कल्पना येतात आणि सगळ्याची पुस्तकं अवेलेबल आहेत. अगदी मनी बद्दल सुद्धा मी जे सगळं बोलतो, सायकोलॉजी ऑफ मनी आहे, मनी स्टोरी असं नावाचं पण एक आहे. पैशाबद्दल भरपूर बुक्स आहेत वेगवेगळी. त्याची लिस्ट मी नंतर देईन, मग आपण ती हे करू शकता, ठेवू शकता. त्याच्यानंतर माइंड प्रोग्रामिंग, पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, हे वाचलं तरी कळेल की मनाची शक्ती केवढी आहे. जो डिस्पेन्झाचं आहे ते. तर इथे सरश्री म्हणून आहेत, त्यांचं पण आहे पॉवर बियॉन्ड युअर सबकॉन्शियस माइंड. सो त्याच्यामध्ये मी असं बघितलं होतं की आपल्या पॉवरनी आपण एनर्जी देऊ पण शकतो आणि त्यामुळे हील पण सगळं पटकन होतं. त्या पुस्तकामध्ये लिहिलंय. आय ट्राईड दॅट, ते पण झालेलं आहे. म्हणजे हे सगळं काही काम करत असतं. सगळ्याची पुस्तकं अवेलेबल आहेत. थोडं स्पिरिच्युअल याच्यामध्ये गेले. आपण पैशाकडेच म्हणायचं झालं तर सगळ्या गोष्टी ह्या विचारांतीच आहेत. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड, बरं तुमच्या बिझनेससाठी बिझनेस रिलेटेड बुक्स वाचा. ते आहे. फायनान्स रिलेटेड बुक वाचायची, पैसा वाढवायचा कसा, ऍक्शन मध्येच येणार आहे सगळं. की मला बिझनेस करायचा आहे पण मी कसा करू किंवा मी कसा वाढवू हे कळत नाही. त्यावेळी ती पुस्तकं समोर घ्यायची आणि ते वाचायचं. आता मी थोडं स्पिरिच्युअल याच्यामध्ये जाते तर मी ऑटोबायोग्राफीज पण वाचते. तर श्री रविशंकरांची ऑटोबायोग्राफी वाचली. त्याच्यातनं खूप वेगळा अनुभव आहे, फायदा आहे की कसं हे करायचं. BSR म्हणून एक कोच आहेत, त्यांचं एक पुस्तक आहे की मनातलं कसं म्हणजे हे करता येतं. मनाबद्दल लिहिलंय त्यांनी खूप डिटेलमध्ये, थोडक्यात. सो त्यामधनं मला कळलं की अरे हो, हे मी विचार करते आणि त्यांनी ते डिटेलमध्ये लिहिलंय की मी हा विचार करते आणि त्याचं उत्तर मला असं मिळतं. करा विचार केल्यानेच तुम्हाला मिळणार आहे. सो बिझनेसही असाच हे होऊ शकतो, आपला फ्लरिश होऊ शकतो हवा तसा. परत जे आता ऑलरेडी CEO लेवलला असतात त्यांनाही हे उपयोगाचं आहे. कारण लॉजिकल माइंड्स लाईक माझा 15 करोड आहे, तो मी 50 करोड करू शकतो, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. मी म्हणते 100 करोड पण जाऊ शकतं. पण तुमची ती इच्छा असली पाहिजे. तुम्ही लॉजिकली म्हणत बसलात की नाही हे शक्यच नाहीये, ओके, यू आर, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी आहात तुम्हाला तेवढं मिळेलच जेवढा तुम्ही गोल ठेवलाय. लॉजिकली पण तो मिळूच शकतो, पण इम्पॉसिबल जर पाहिजे असेल तर ह्या मार्गाने गोष्टी खूप फास्ट पुढे जातात. असा हे आहे सगळ्याचा. आणि मी स्वतःच हे गोष्टी केलेल्या आहेत की 10,000 ते 15 लाख अशी जर्नी आहे त्याची. सो कोणासाठी हे पॉसिबल आहे हेच मला सांगायचं आहे याच्यातनं. फक्त विचारांमध्ये ती शक्ती असली पाहिजे किंवा खूप खोल विचार करता आले पाहिजे स्वतःबद्दल की मला हे करायचंय, यातनं मला पुढे जायचंय. पण म्हणजे हा सगळा विचार केल्यानंतर डेफिनेटली बिझनेससाठी रेडी झालेले असतील लोक आता. हो की आता करायचं आहे किंवा ऍटलीस्ट क्लॅरिटी आली असेल मनामध्ये. हो. ओके, खूप छान सांगितलं. पण ना मी जाताना एक गोल्डन टिप विचारतो. ती गोल्डन टिप मात्र आम्हाला छान सांगा, म्हणजे यानंतर लगेचच सगळे कामाला लागले पाहिजे. ओके, गोल्डन टिप आहे ॲक्शन. फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये आत्ता मी विचार केला ना त्या क्षणी ॲक्शन घ्यायची. मी नंतर करणार हा विचार जितका तुम्ही जास्त करणार ते नंतर कधीच येत नाही आपल्या आयुष्यामध्ये, हे कायम आहे. बरं, मग त्या रिलेटेड कुठलीही ॲक्शन घ्यायची? हां,
कुठलीही ऍक्शन असू दे, हं. छोटीशी ऍक्शन असू दे, अगदी छोटीशी ऍक्शन असू दे, ती घ्यायची. आपला बिझनेस करता असेल हं. तर लिहून ठेवायचं ऍटलिस्ट. ही ऍक्शन झाली हो की मी बिझनेस स्टार्ट केला. बिझनेसचं नाव लिहून ठेवा, सगळं आपोआप निर्माण होईल त्याच्यापुढे. बरोबर. क्या हे बात असू आहे. शकतं. हो हो हो. आज तुम्ही ही ऍक्शन घेऊ शकता की मी काय बिझनेस नावाने सुरू करणार आहे. हां. इथे तुमचा बिझनेस सुरू होतोय. बरोबर. सो ही एक टिप आहे की ॲक्शन इमिजिएटली घेतली ना की गोष्टी आपोआप काम करायला सुरुवात होतात. जेव्हा मनात आलं तेव्हा ते सुरू करायचं, हं. तेव्हा त्याला किंतु नाही द्यायचा. बरोबर. ते त्यावेळी ते होतं. हं. मग ते पैसे सुद्धा आपोआप अरेंज होतात. हं. त्याच्यासाठीही काही करावं लागत नाही. फक्त मनात आल्यावर आपण ती मनातली गोष्ट ऐकली पाहिजे. हं. आपण ऐकतच नाही, हा मेन मुद्दा होतो हो की हो हो. नाही हे कसं शक्य असं म्हणून जातो आणि मग ते राहून जातं. असं खरंय. So, ऐका, स्वतःच्या मनाचं ऐकायला शिकायचंय. येस. क्या बात आहे. खूप छान सांगितलं. खूप मस्त हे माइंड मॅपिंग झालेलं आहे आता. अर्थात मला खूप फायदेशीर वाटतंय हे. मी यातून डेफिनेटली नवीन काहीतरी बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच. आणि सबस्क्रायबर्सला सुद्धा फायदा झालेलाच असेल. नक्कीच. तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.